हां. समजा एखादा व्यक्ती जॉब करतोय, हं. तर त्याला जॉब करता, करता बिझनेस करता येऊ शकतो का? हो, येऊ शकतो. आता आपण काय केलं माहिती आहे का, मिथ्स बनवलेत खूप सारे. बिझनेस करायचं म्हणजे खूप सारं भांडवल पाहिजे, जॉबच सोडला पाहिजे किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता मी असा प्रश्न विचारतो, की धीरूभाई अंबानींकडे खूप सारं कॅपिटल होतं का हो? नाही. नव्हतं. तरी पण त्यांनी काय केलं, बिझनेस केला. किंवा असे कितीतरी लोक आहेत जे सुरुवात पार्ट टाईमनी करतात किंवा इतरांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करून बिझनेसमॅन होतात. कसं की आता माझी शाळा आहे. आम्ही एक काही लोकांनी एकत्र येऊन शाळा केली. ग्लोबल अचिव्हर स्कूल, ओके. सीबीएसई पॅटर्नची शाळा आहे. आता याच्यामध्ये मी माझं काम करतोय. मी तिकडं इन्व्हेस्टर आहे. म्हणजे माझा तो बिझनेस पण आहे. हां. पण आय एम नॉट म्हणजे मॅनेजमेंटमध्ये किंवा तिथे जे वर्किंग चालतं त्याच्यामध्ये माझं कुठलंही ओके. फिजिकली पार्टिसिपेंट हां. नाहीये मी. स्टिल त्या शाळेचं किंवा माझा एक दवाखाना आहे. तर तिकडे मी इंजेक्शन द्यायला जात नाही. मला काही माहीत नाही त्याच्यातलं. हां. तिकडे मॅनेजमेंट वेगळं काम करते, बट आय एम स्टिल बिझनेसमॅन ओव्हर देअर किंवा असं हां. तुम्ही विचार करू शकता. आता आम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता आम्ही त्या बिझनेसचे ओनर आहोत. त्याचं प्रॉफिट, डिव्हिडंड जे काय आहे, त्याचं शेअर आम्हाला मिळतो. मग आम्ही ते काम सोडलेलं नाही आम्ही आमचं. हां. स्टिल आम्ही त्या बिझनेसचे ओनर आहोत. एक सर्टन हिस्सा विचारात घेतला तर बिझनेस कोणत्याही पद्धतीने तुम्ही न जॉब सोडता पण करता येऊ शकतो आणि याचे प्रॅक्टिकली पण खूप सारे मार्ग आहेत ज्याच्याद्वारे करता येऊ शकतो.